नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक भावाच्या, प्रत्येक आईबापाच्या काळजाचा तुकडा असतो. लग्न म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो रोषणाईचा झगमगाट, सनईचे सूर, अक्षता आणि आनंदाचे वातावरण. पण याच लग्नाचा एक असा क्षण असतो जिथे येऊन सगळा आनंद एका क्षणात अश्रूंमध्ये बदलतो. तो क्षण म्हणजे बहिणीची पाठवणी. कधी विचार केलाय का की जी बहीण आयुष्यभर आपल्याला भांडत राहते, तू जा इथून म्हणते, तीच बहीण जेव्हा कायमची सासरी जायला निघते तेव्हा छातीत धडधडायला का लागतं? डोळ्यातून पाण्याचे पूर का वाहतात? आज आपण याच भावनेचा मागोवा घेणार आहोत की बहीण सासरी जाताना नक्की एवढं दुःख का होतं. बहीण भावाचं नातं कसं असतं? रिमोट वरून भांडण, ती माझी जागा आहे वरून वाद, आणि आईला तुझं नाव सांगेन म्हणत एकमेकांना ब्लॅकमेल करणं. घरात बहीण असली की घर कसं जिवंत वाटतं. ती घरात नसली की घर रिकामं वाटतं. पण जेव्हा तिचं लग्न ठरतं तेव्हा सुरुवातीला खूप आनंद होतो. घरात खरेदीची गडबड सुरू होते. पण जसजसे लग्नाचे दिवस जवळ येतात तसतशी एक सुप्त भीती मनाला ग्रासायला लागते. भावाला जाणीव होते की अबालपणापासून ज्या बहिणीवर त्याने हक्क गाजवला, जिच्याशी हक्काने भांडला, ती आता दुसऱ्याच्या घरची होणार आहे. कालपर्यंत जी आपल्या घरातल्या प्रत्येक गोष्टीवर स्वतःचा अधिकार सांगत होती, ती आज अचानक पाहुणी कशी झाली? हा प्रश्न जेव्हा भावाच्या मनात येतो तेव्हा मनाची खूप घालमेल होते. बहीण सासरी जाताना दुःख होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे ती फक्त एक व्यक्ती म्हणून घर सोडत नाही, तर ती त्या घराचा प्राण असते. आईला घरात सुखदुःखाच्या गोष्टी सांगायला बहीण हवी असते. ती आईची पहिली मैत्रीण असते. वडील कितीही कडक असले तरी लेकी समोर आले की त्यांचा विरघळणारा मेण आपण सगळ्यांनी पाहिलाय. लेक घरात असली की वडिलांचा थकवा एका मिनिटात पळून जातो. आणि भावाला पॉकेटमनी पाहिजे असेल किंवा आईबाबांचा ओरडा खाण्यापासून वाचायचं असेल तर ढाल बनून उभी राहणारी बहीणच असते. जेव्हा ती सासरी निघून जाते तेव्हा घरात एक सुन्न शांतता पसरते. तिचा तो हसण्याचा आवाज, पैंजणांची छुमछुम, घरातली तिची खोली, सगळं काही तिथेच असतं, फक्त ती नसते. हा रिकामेपणा सहन करणं कोणत्याही कुटुंबासाठी खूप कठीण असतं. दुःखाचं दुसरं कारण म्हणजे काळजी. आतापर्यंत ती आपल्या घरात एका राजासारखी राहिलेली असते. तिचे सगळे हट्ट पुरवले गेलेले असतात. तिला कधी कशाची कमी पडू दिलेली नसते. पण नवीन घरात गेल्यावर काय? तिथली माणसं तिच्याशी कशी वागतील? तिथलं वातावरण तिला मानवेल का? तिला वेळेवर जेवण मिळेल का? तिची काळजी घेतली जाईल का? जर ती कधी रुसली किंवा रडली तर तिचे अश्रू पुसायला तिथे कोण असेल? हा जो अनिश्चिततेचा काळ असतो ना, तो एका भावाला आणि बापाला आतून पोखरत असतो. आपण आपल्या काळजाचा तुकडा अनोळखी लोकांच्या हातात सोपवून येतो. ही भावनाच मनाला प्रचंड वेदना देऊन जाते. लग्न झाल्यानंतर बहीण बदलते का? नाही, ती बदलत नाही. पण तिची परिस्थिती बदलते. आता ती कोणाची तरी पत्नी असते, कोणाची तरी सून असते. तिच्यावर नवीन जबाबदाऱ्या येतात. पूर्वी आपण तिला कधीही फोन करायचो, रात्री कितीही वाजता उठून बोलायचो. पण सासरी गेल्यावर भावालाही फोन करताना 100 वेळा विचार करावा लागतो. ती कामात असेल का? तिच्या सासरच्यांना आवडेल का? जी बहीण कधी काही आपल्या हक्काची होती, तिला आता भेटण्यासाठी सणवार किंवा सुट्टीची वाट पाहावी लागते. ती जेव्हा माहेरी येते तेव्हा ती पूर्वीसारखी घरातली राहत नाही, तर ती पाहुणी म्हणून येते. तिच्यासाठी खास जेवण बनवलं जातं. हा जो नात्यातला औपचारिक बदल असतो ना, तो मनाला खूप लागतो. मित्रांनो, निसर्गाचा हा नियम किती विचित्र आहे ना. ज्या मुलीला आपण लहानाचं मोठं करतो तिला एका दिवसात दुसऱ्याच्या स्वाधीन करावं लागतं. पण हेच तर या सृष्टीचं चक्र आहे. बहीण सासरी जाताना दुःख नक्कीच होतं, कारण तिच्या जाण्याने माहेराचा एक कोपरा कायमचा रिकामा होतो. पण त्याच सोबत मनात एक अभिमानही असतो की आपली बहीण अबाध एका नवीन घराला स्वर्ग बनवायला चालली आहे. ती दुसऱ्या एका कुटुंबाची लक्ष्मी होणार आहे. शेवटी एवढंच म्हणेन, बहीण सासरी गेली तरी भावाच्या हृदयातली तिची जागा कधीच कमी होत नाही. उलट अंतर वाढल्यामुळे प्रेम अधिकच घट्ट होतं. तुझं सासर सुखाचं असो, हीच देवाकडे प्रार्थना. कारण तू सुखी राहिलीस तरच या भावाच्या चेहऱ्यावरचं हसू कधीच मावळणार नाही. धन्यवाद.